त्यांना दुसरं काय येतं? पुतळा उभारला 8 महिने झाले होते, एकही जण याच्यातला जोडेमारूपैकी महाराजांना नतमस्तक व्हायला तिथे गेला नाही. आता हे झाल्यानंतर सगळे डोकं आपटून घेत आहेत. दादा 8 ते 10 दिवस झाले अद्यापपर्यंत आरोपी जो आहे आपले तो सापडत नाही आहे. त्याच्यामध्ये विरोधकाने असं म्हटलं आहे की पालकमंत्र्यांचे PA पटवर्धन आणि याच्यामध्ये दुसरा मुख्यमंत्र्यांचा मुलगा याचा तो मित्र आहे आपले, त्यामुळे कुठेतरी दिराईनगाई होते. आपण कसं एक बघा कसं बघत ना तुम्ही, लोक प्रत्येक कसं बघता एक जरा दुर्बीण आणून द्या, मी बघतो कसं. एक लक्षात ठेवा, आपटे कायमस्वरूपी वॉन्टेड राहू शकतो का? तो आर्टिस्ट आहे, त्याला अटक करावी लागेल. त्यांनी माहिती दिल्याशिवाय बांधकाम कुठला दर्जा होता, काय त्याच्यात दोष होते तेव्हाच कळणार आहे ना. तुम्ही जरा थांबा ना. मला विरोधकांना घाई लागले त्यापेक्षा पत्रकारांना लागले, त्या थांबा ना. काहीतरी अडचणी असू शकतील. काय बोलणार वडेट्टीवारना? नावात विजय आहे आणि जे वाक्य उच्चारतात त्याला पराभव आहे. अरे कशाला लपून ठेवणार बाबा? तुला मिळणार, अपोजिशन लीडर आहेस. आणि माझा चेला असे प्रश्न विचारतो, मला दुःख वाटतं. विजय वडेट्टीवार स्वबळावर मुख्यमंत्र्यांची घोषणा होईल, शरद पवार म्हणतात. स्वबळावर ज्याचं संख्याबळ असेल त्याचे तोच मुख्यमंत्री असेल, असं शरद पवारांनी कोल्हापुरात. त्यांच्या त्या तिघांमध्ये ना, हां, शरद पवार 1-2 दिवसांनी ते 2-2 स्टेप पुढे मागे जातात. ते मी म्हणालोच का काल का परवा, आज बोलतील ते उद्या असेलच असं नाही. आणि त्यामुळे जेव्हा निवडणूक होईल आणि तेव्हा काय बोलतील कोणी सांगू शकत नाही. त्यांना विचारे, जुने जाणते सांगू शकतात. सिंधुदुर्गनंतर रत्नागिरीमध्ये इकडे पुतळा वाऱ्याने पडला असेल, मात्र आपले पुत्र निलेश राणे यांनी देखील म्हटलं आहे की रत्नागिरीमध्ये देखील पुतळ्यांची विटंबना झाली आहे, मावळ्यांच्या पुतळ्यांची तोडफोड झाली आहे, असं देखील प्रकार घडलेला आहे. कुठले मावळे कोणी मला माहीत नाही, माहिती घेईन मी. दिशा सालियान प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला फोन केले होते, अशी पुन्हा एकदा चर्चा आहे, पुन्हा म्हटलं होतं. मी बोललो ना, केले होते. गाडीतून बसून तो मिलिंद नार्वेकरने लावून दिला त्यांना फोन की जरा सांभाळून घ्या, तुम्हाला पण मुलं आहेत. मी सांगितलं मुलांना जरा असे सोडू नका संध्याकाळी 7च्या नंतर, तेही सांगितलं होतं त्यांना. मी तुम्हाला एक विनंती करू, किती दिवस झाले आपले नवीन विषय घेऊ जे लोकांच्या उपयोगी आहे. पुतळा उभारला जाणार महाराजांचा आहे, कोणी काय केलं तरी उभारला जाणार आणि दर्जात उभार. पण बाकीची पण कामं काय बद्दल विचार ना, होऊ दे ना. आज रेल्वे स्थानकाचं ओपनिंग केलं आहे, ते कुठेतरी चांगलं आहे असं सगळेजण म्हणत आहे. पण त्यांना सार्वजनिक बांधकामाची 5 रेल्वे स्थानकाची उद्घाटन केली आहे, ते कामं चांगली आहेत, ते सगळेच म्हणत आहेत, चांगले दर्जेदार आहे. पण कुठेतरी सार्वजनिक बांधकाम विभागाला बदलाव केल्याचं माहीत आहे. वाक्य ऐकलं कुठेतरी का आलं नाही? कुठेतरी परिणाम कशाला करतील? कामं चांगली आहेत, लोक कौतुक करतात, मग कुठेतरी का बोललास तू? मुद्दा रेल्वे वैभववाडी आणि कोल्हापूर काय झालं ते काय? नाही ते म्हणाले मैं वो काम सुरू करतो. हां, सर्वे झालेला सर्वे झाला आहे, आता फक्त प्रोव्हिजन करायची. हां, पाहिजे. दादा हे वाक्य जरा पुन्हा, हे जर वैभववाडी कोल्हापूर ह्याचं जरा पुन्हा सांगा. हे बघा, काही वर्षापूर्वी म्हणजे 3-4 वर्षापूर्वी मी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिलं होतं मी की आमच्या वैभववाडीतून कोल्हापूर जर स्टेशन जोडलं तर सिंधुदुर्गातल्या लोकांना किंवा ह्या पलीकडच्या लोकांना आम्हाला कोल्हापूर मार्गे सगळीकडे जाता येईल. आणि आमचं दळणवळण कोल्हापूरच्या मार्गाने झालं तर बराचसा माल आमचा त्या मार्गाने आम्ही बाहेर पाठवू शकतो. तर आम्हाला ती लाईन वैभववाडी कोल्हापूर आवश्यक आहे. याच्यावर काय निर्णय झाला? निर्णय झाला नाही बाबा. ते म्हणाले राणेजी मैं कर दूँ. निलेश राणेंनी
प्रयत्न करावेत आपण ते मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी सांगितलं, मी हातात घेणारच. पण मी जरा त्याचं वर्कआउट करतो, एकूण बर्डन किती, काय किती वर्षात होईल याचा अंदाज. उद्या तुम्ही मला विचारणार किती वर्षात होणार, मला सांगता जरा थोडं दिवस थांबा, गणपती विसर्जन होऊ दे का पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगेन. तर आपल्या टॉय ट्रेनचा प्रकल्प आपण टॉय ट्रेनचा प्रकल्प पर्यटनाच्या दृष्टीने संपूर्ण मिनी ट्रेन सर बरोबर, ती जरा फायनान्सचा प्रश्न आहे. ते जो काय खर्च येतो तर ते म्हणतात अर्धा महाराष्ट्र सरकारने करावा, त्याच्यात दम नाही आहे. तर मी त्यांना कन्व्हिन्स करतो आणि अर्धे पैसे आणि दिले का ते सँक्शन करणार आणि ती आपण करून हो मॅचिंग. ते रेल्वेने असा नियम केला आहे, कुठल्याही विकासाच्या कामाला त्या स्टेटने 50% एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.